अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपण स्वामी मार्गात आहोत. स्वामींची भक्ती करतो, स्वामींना गुरु मानलेला आहे, स्वामी सेवा रोज करतो किंवा वेळोवेळी आपण स्वामींचे पारायण असेल, उपाय तोडगे सेवा सर्व काही करत असतो किंवा स्वामींसाठी सेवा करतो किंवा स्वतःच्या काही अडचणी इच्छा दूर करण्यासाठी कधी आपण सेवा पारायण करत असतो. पण हे सर्व करत असताना खूप लोकांना प्रश्न पडतो की ताई, आध्यात्मिक मार्गात असताना किंवा स्वामींच्या मार्गात असताना मद्यपान व्यसन किंवा तामसी व्यसन ज्याला म्हणतात हे आपण केलं पाहिजे का? मांसाहार करावा का? किंवा मांसाहार व्यसन तामसी पदार्थाचे व्यसन करून आपण स्वामी सेवा करू शकतो का? स्वामींच्या मार्गात टिकून राहू शकतो का? तर याबद्दल आम्हाला माहिती द्या. तर म्हटलं चला आपण याच्यावरती एक छान छोटासा व्हिडिओ बनवूया की जेणेकरून ज्यांना प्रश्न पडलाय त्यांना योग्य माहिती देखील मिळेल आणि ज्यांना नाही पडला आहे त्यांना सुद्धा याची योग्य माहिती मिळेल, जेणेकरून समोर जाऊन त्यांना प्रश्न हा पडू शकणार आहे. आणि ती आपणास माहिती आहे खूप जण स्वामी भक्त आहे जे नव्याने आपल्या स्वामी मार्गात आलेले आहेत, जे आता पहिल्यांदा या गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद घेणार आहेत, तर नक्कीच खूप जणांना अनुभूती आलेली आहे स्वामींच्या सेवेची. तर अशा प्रकारे हा प्रश्न पण आपल्याला क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओची आपल्याला सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचेल. आणि आपले सणावाराचे जे काही उपाय तोडगे पारायण असतात किंवा सप्ताहाचे जे काही व्हिडिओ असतात ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. तर मंडळींनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण स्वामी मार्गात आहोत, स्वामींची सेवा करतो. तर सगळ्यांना हा प्रश्न खूप जास्त पडतो किंवा काही काही जणांना स्वामींच्या मार्गात यायची इच्छा असते, त्यांना माहिती आहे स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात किंवा सर्व आपल्या अडीअडचणी दूर करतात, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना पटलेलं सुद्धा आहे 100%. पण काय, स्वामींच्या मार्गात येण्या अगोदर त्यांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजेच काय की बा स्वामींच्या मार्गात आल्यावर मांसाहार करायला मिळेल की नाही, मद्यपान करायला मिळेल की नाही, व्यसन करायला मिळेल की नाही, किंवा ते बंद करावं लागेल का? खूप जण तर असे पण आहेत की त्यांना जास्तीत जास्त महत्व कशाला द्यायचं आहे, म्हणजे स्वामींच्या मार्गात येण्याला किंवा आपल्या व्यसन मद्यपान मांसाहार करण्याला. तर खूप जण असे सुद्धा आहेत की बा म्हणतात की नको बाबा स्वामींच्या मार्गात जायला, स्वामींच्या मार्गात गेलं की नियम अटी खूप असतात, मांसाहार बंद करावा लागतो, मद्यपान व्यसन बंद करावं लागतात. तर मग खूप लोक काय करतात की ज्या वाईट गोष्टी आहेत त्याला जास्त इम्पॉर्टन्स देतात आणि ते महत्वाच्या गोष्टी आयुष्यात समजतात आणि त्याच्यासाठी स्वामींच्या मार्गात त्याला नको म्हणतात. जे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत, जे दत्ता अवतार आहेत, ते आपणास माहिती असेल किंवा त्यांची सेवा करण्यासाठी नको म्हणतात, ती एक गोष्ट नाकारतात आणि सगळं व्यसन मद्यपान करायला ते आपलं म्हणजे महत्वाचं समजतात. तर मी एकच सांगेल की बा ठीक आहे, तुम्ही अगोदरच निर्णय घेतला तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे की बा तुम्ही स्वामींच्या मार्गात येण्या अगोदरच ठरवलं आहे की बा नाही, मला मद्यपान व्यसन आणि मांसाहार हे खूप महत्वाचं आहे स्वामी मार्गापेक्षा. तर ठीक आहे, तेव्हा तुमचं योग्य डिसिजन झाला. पण तुम्ही जर स्वामी मार्गात येताय, स्वामींची सेवा करतायत का, कारण की तुमच्या आयुष्यात अडी अडचणी संकट त्रास चालू आहे, काही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे स्वामींकडून, तुम्हाला माहिती बा खूप लोकांना अनुभूती येते आहे म्हणून तुम्ही स्वामींच्या मार्गात येत आहेत, स्वामी सेवा करत आहेत. आणि ते करत असताना तुमच्या ज्या काही सवयी आहेत, ज्या तुमच्या खूप वर्षापासूनच्या आहेत, आता मांसाहार मद्यपान व्यसन हे अशा सवयी आहेत जे लोकांनी वर्षानुवर्ष जपलेल्या आहेत, त्या करत आहेत आणि एका दिवसात सुटेल अशा ह्या सवयी नाही आहेत. काही काही जणांना तर अक्षरशः म्हणतात की एवढं व्यसन असतं सगळ्या गोष्टींचं की कितीही काही उपाय तोडगे केले तर ते व्यसन त्यांचं सुटत नाही अक्षरशः. म्हणून सांगते की बा या सर्व गोष्टी जर तुमच्या आयुष्यात चालू असतील, मद्यपान व्यसन किंवा मांसाहार, आणि त्याच्यासोबत तुम्हाला स्वामी मार्गात यायचं असेल किंवा स्वामींची सेवा करायची असेल तर हे अयोग्य आहे. स्वामींच्या मार्गात आल्यावरती तुम्हाला मांसाहार बंद करावाच लागतो, मद्यपान सोडावंच लागतं, व्यसन तामसी व्यसन जे काही असतात ते पण तुम्हाला बंद करावेच लागतात. तुम्हाला हे सर्व बंद करावं लागतं, कारण की या सर्व अयोग्य गोष्टी आहेत आणि त्या स्वामी मार्गात चालत नाही. मला तरी वाटतं की आज तर काय कोणी म्हटलं असेल की बा तुम्ही स्वामी मार्गात आहात आणि तुम्हाला मांसाहार करता येतो, मद्यपान करता येतं, तुम्ही व्यसन करा, सर्व करा आणि ते सगळं करून तुम्ही सेवा करा, असं कोणी म्हटलं असं मला तरी वाटत नाही. आपले परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा सांगतात, शाकाहारी राहा, सात्विक आहार घ्या आणि मग अध्यात्माला महत्व द्या. ते जर तुमच्या ताकद असेल, सात्विक आहार शाकाहारी आहार तुम्ही स्वीकारण्याची, तर नक्कीच तुम्ही स्वामी मार्गात येऊ शकता, स्वामी सेवा करू शकता. म्हणून सांगते की आपले स्वामी समर्थ महाराजांना आपल्या या आध्यात्मिक मार्गामध्ये सात्विक शाकाहारी आणि सगळ्यात महत्वाची एक आध्यात्मिक जीवनशैली आहे ती खूप पवित्र पाहिजे असते. आणि जर तुम्ही या सात्विक जीवनशैली असेल तुमची किंवा सात्विक आहार तुम्ही घेताय, शाकाहारी आहार घेत आहात, तुमचं कुठलं व्यसन किंवा मद्यपान तुम्ही करत नाही, तर खरं सांगते तुम्ही ज्या कुठल्या सेवा करत असाल ना त्या सर्व काही फलद्रूप ठरत असतात. म्हणून सांगते की बा खूप लोक अशी आहेत जे सर्व नियम पाळतात, कुलाचार, पितरांची सेवा, पारायण, नित्यसेवा सर्व काही करतात, पण तरी सुद्धा त्यांना अनुभूती येत नाही, असे खूप जण आहेत. आणि म्हणतात की बा स्वामी समर्थ महाराज पावतच नाहीत, स्वामी समर्थ महाराज काही करतच नाहीत, स्वामी समर्थ महाराजांची एवढी सेवा केली एवढं वर्ष तरी सुद्धा माझ्या आयुष्यात काही बदलावच झालाय.
कसा होईल, तुमचं काहीतरी कुठेतरी चुकत आहे. तेच म्हणजे काय, म्हणून मी सांगते किंवा जर तुम्ही मांसाहार मद्यपान व्यसन करत असाल, ही अयोग्य गोष्ट आहे, ती स्वामी मार्गात चालत नाही. आणि कुठल्याही आध्यात्मिक स्वामी मार्गच नाही, दत्त मार्ग असेल किंवा कुठल्याही इष्टदेवतांचं किंवा कुठल्याही गुरूंचं तुम्ही करत असाल, त्या मार्गामध्ये कधीच कोणी म्हणणार नाही की बा मद्यपान मांसाहार व्यसन करून तुम्ही सेवा करा, कोणीच म्हणणार नाही. आणि मी अजून एक सांगते तुम्हाला, तुम्ही समजा 6 दिवस तुम्ही सेवा करतात आणि 7व्या दिवशी रविवारी तुम्ही जर नॉनव्हेज खाल्लं, मद्यपान केलं, तर तुमच्या 6 दिवसांची सगळी सेवा तुमची परत शून्य होते. त्या सगळं व्यर्थ जातं, तुमच्या सेवा फलद्रूप ठरणार नाही. खूप जण 7-7 दिवसाचे कंटिन्यू, आता खूप लोकांना सांगितलं होतं किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा, 7 दिवस ते पारायण करतात, नियम अटी सगळं काही कडेकोट सगळं पालन करतात, घर एकदम स्वच्छ वगैरे सगळं काही असतं, सगळं काही टापटीपणा पाळतात, सर्व काही करतात, खूप जास्तीत जास्त सेवा करतात. सप्ताह काळ असेल, आता गुरुपौर्णिमा आहे किंवा कुठलाही असेल काळ आपला, पण त्यावेळेस खूप सेवा करतात, कारण की तो एक म्हणजे उत्साह असतो सेवा करण्याचा. आणि ते सगळं झालं की लगेच म्हणजे संकल्पाची सेवा संपली, 7 दिवसाचं पारायण संपलं, 8वा दिवस उद्यापन वगैरे झालं की 9व्या किंवा 10व्या दिवशी लगेच नॉनव्हेज खाणार, घरामध्ये आणणार, करणार किंवा बाहेर जाऊन खाणार किंवा कुणी पुरुष मंडळ असेल ते मद्यपान असेल, व्यसन असेल, ते सर्व काही करणार. मग मला सांगा, 7 दिवसाच्या त्या पारणाचे तुम्हाला सेवेचं फळ मिळणार आहे का? तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे का? तुम्ही 7 दिवस कडेकोटपणे सगळे नियम पाळले, एक धान्य खाल्लं, कडधान्य बंद केले, सगळं काही पाळलं, आणि 8व्या 9व्या दिवशी तुम्ही जर मांसाहार करतात. खूप लोकांचे प्रश्न येतात की ताई, सप्ताह संपला, आता आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो का, मांसाहार करू शकतो का, घरी आणू शकतो का? तर मला एक सांगा, तुम्ही विचारू तरी कसं शकता की तर आताच तुम्ही एक मोठी अशी एक सेवा केली आहे 7 दिवसांची किंवा 21 दिवसांचे पारायण असेल, सगळं काही केलं आहे, आणि तेवढं सगळं करून सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की बा तुम्ही नॉनव्हेज, मांसाहार आणि मद्यपान करणं योग्य आहे, तर खरं सांगते खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून सांगते की आपल्या स्वामी मार्गात असेल किंवा कुठलाही दत्त मार्ग असेल किंवा कुठलाही मार्ग असेल, त्या मार्गामध्ये जर तुम्ही नामस्मरण करत आहेत, सेवा करत आहेत, तर नॉनव्हेज तुम्हाला खाता येणार नाही, मद्यपान करता येणार नाही. खूप चुकीची गोष्ट आहे. मला तरी वाटतं की मांसाहार, एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन किंवा प्राण्यांना मारून तुम्ही ते खाणं, अन्न शिजवणं खूप मोठं पाप आहे, आणि एवढ्या पापाचे भागीदार तुम्ही होऊ नका, मी खरंच सांगते. आणि जर तुम्हाला स्वामी मार्गात यायचं, तुम्ही या, त्याला काही बंधन नाही, सगळेजण स्वामीच्या मार्गात येऊ शकतात, स्वामी सेवा करू शकतात. पण मी खरंच सांगते, एखादं पाप अंगी घेऊन तुम्ही त्या गोष्टी करू नका, फक्त एवढंच मी सांगते. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण स्वामी सेवा घरात करतो किंवा एखादं संकल्पित पारायण घरात करत असतो किंवा केंद्रामध्ये करत असतो, त्यावेळेस आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती असेल, आणि घरामध्ये जर पारायण केलं तर घरातल्या वाईट शक्ती, वाईट ऊर्जा ज्या काही त्या सगळ्या काही नष्ट होत असतात, आणि एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होत असतो. आणि त्या पॉझिटिव्ह ऑरामध्ये जर तुम्ही फक्त 7 दिवसाचा पॉझिटिव्ह ऑरा एक तयार होतो, आणि 8व्या दिवशी तुम्ही जर घरात नॉनव्हेज शिजवलं किंवा नॉनव्हेज खाऊन आले, तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा अजून जास्त वाढते, सकारात्मक ऊर्जा एकदम शून्य होऊन जाते, आणि घरामध्ये सुद्धा तेच वातावरण तयार होतं. आणि म्हणून सांगते किंवा तुमच्या कुठल्याही सेवा फलद्रूप होणार नाही, हे 100% खरं आहे. हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलेलं आहे. आणि सदैव ते सांगतात की बा शुद्ध सात्विक आहारच ठेवा, शाकाहारी राहा, आणि शाकाहारी राहण्याचंच म्हणजे खूप महत्व आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता मला तरी वाटतं की बा शाकाहारी राहिल्यानंतर मला तरी वाटतं की बा कुठल्या काही गोष्टींची कमी पडते का, तर नाही. उलट आपलं मन शांत राहतं, चित्त शांत राहतं, अग्रेसिव्हपणा कमी होतो, चिडचिड राग कमी होतो, कुठली आपला रोगराई जास्त होत नाही. आणि तुम्ही स्वतः अनुभव बघा, जे तामसिक पदार्थ घेतात किंवा जे मद्यपान करतात किंवा जे मांसाहार वगैरे खातात, त्यांच्या ऊर्जेमध्ये बघा किती फरक आहे. त्यांना लगेच राग येतो, चिडचिड होत असते किंवा अग्रेसिव्हपणा जास्त असतो त्यांच्यामध्ये. तर म्हणूनच सांगते की, आणि आजारपणा किंवा कुठल्याही गोष्टी तर मला सांगायलाच नको, त्याच्यामुळे काय होऊ शकतं ते मांसाहार, मद्यपान किंवा व्यसन केल्यामुळे. तर मी एकच सांगेन शेवटचं की बा खरंच सांगते, स्वामी मार्गात आल्यानंतर किंवा स्वामी मार्गात आहात किंवा स्वामी सेवा करत आहेत किंवा कुठलीही सेवा करत आहेत तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्ही सेवा संपल्यावर सुद्धा किंवा सेवेमध्ये आहेत तरी सुद्धा तुम्हाला, आणि स्वामींचं गुरुपद जर स्वीकारलं असेल, तर खरं सांगते कडेकोटपणे शाकाहारी राहायचं आहे, मांसाहार करायचा नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची होती. तर नक्कीच तुम्हाला आपला जो काही प्रश्न होता की आपल्या स्वामी मार्गात असताना आपण मांसाहार, मद्यपान, तामसिक पदार्थाचं व्यसन करावं की नाही, योग्य आहे की अयोग्य आहे, हे तुम्हाला कळालं असेलच. तर व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.